चला मॅच चालू करा. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले गोडिलदेव कसळगण संघाकडून. कुणाल नाईक आणि अनिकेत पाटील. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. टॉस जिंकला तो अनुज एंटरप्राइजेस जर्मन दापोली संघानं आणि त्यांनी पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. पहिलं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतील. हॅलो. या स्पर्धेचा आनंद घेताना आपण पाहताय बघा आमचे दापोलीचे एक जबरदस्त व्यक्तिमत्व, अगदी भावी सरपंच म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जाते ते आमचे निलेशजी पाटील असतील. त्यांच्या समेत उपसरपंच आकाजी पाटील, पवन पाटील कुडावे आणि करंदडेचे आमचे विजयाण्णा आंग्रे, या सर्वांचं आपण करूया हार्दिक स्वागत. सरपंच ट्रॉफीमध्ये हार्दिक स्वागत. मॅचला सुरुवात. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉलवर आलाय हा मोठा फटका, षटकार. पहिल्याच बॉलवर भव्य स्वागत झालंय ते गोलंदाज निश्चल चितेकर. यस अंपायर. चला चेंडू द्या. चला बॉलची पूर्तता करा. स्लॉट मध्ये दिला होता निश्चलनं. राऊंड स्टम्प्सनं बॉल केला होता, अगदी पुढ्यात टाकला होता आणि त्याच्यावर मात्र बिगिट षटकारानं अकाउंट ओपन झाले ते गोडिलदेव कसळगण संघाचं. आणि पहिलाच बॉलवर षटकार आला की बॉलरला टेन्शन येतं, थोडासा गोंधळून जातो, कारण एकतर पुढच्या 5 बॉलमध्ये चांगली बॉलिंग करावी लागते, ते एक प्रेशर असतं. धावा सुद्धा आपल्या ओव्हरमध्ये कमी गेल्या पाहिजेत, तो एक दबाव आपल्यावर असतो. आणि बऱ्याच वेळेला कधी कधी दबावाखाली अजून चुका जास्त होत असतात. आणि इकडे मात्र चांगली सुरुवात झाली आहे. पहिल्याच बॉलवर षटकारानं सुरुवात, यापेक्षा चांगली स्टार्ट काय असू शकते एखाद्या बॅटरसाठी, एखाद्या टीमसाठी. 6 धावेनं अकाउंट ओपन करण्यात आलंय. निश्चल चितेकर आहेत. तर जाऊया नेक्स्ट बॉलकडे. सुरुवात तर चांगली केली ती फलंदाज कुणाल नाईकनं. पहिलाच बॉलवर षटकारानं खातं उघडलंय. निश्चलचा बॉल ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफला प्रशांत जितेकर आहेत, सिंगल घेतली जाईल. 1 रन. स्ट्राईक रोटेट करताना दिसतील. धावसंख्या 7 या आकड्यावर. 7 रन सोनोबोट. हीच बॉलिंग करावी लागेल, थोडस खोलवर टप्प्याचे चेंडू टाकावे लागतील. पहिल्याच बॉलवर षटकार आला, त्यामुळे हे ओव्हर मात्र कव्हरअप करावं लागेल निश्चलला. हा सुद्धा बॉल स्वीप कव्हरला. इनफिल्ड मध्ये झेल टिपलाय त्या ठिकाणी. फलंदाज होईल बाद. चिन्मय होता आणि पहिला धक्का लागेल तो गोडिलदेव कसळगण टीमला खातही उघडू दिलं नाहीये. 0 या धाव संख्येवर अनिकेत मैदानाच्या बाहेर.
चला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावर दाखल होत असताना दिनेश नाईक सफलता प्राप्त केले. चांगलं कमबॅक केले निश्चल जितेकरनं. पहिल्या बॉलवर षटकार पडला होता, परंतु तदनंतर मात्र कमालीचं कमबॅक. चला स्पीडअप करत राहा. 1:22 झालेत. पहिल्या फेरीतील सामना सुरू आहे. हो, इकडे मात्र बॉल थोडा खाली राहिला. अँगल बनवून टाकला होता निश्चलनं. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. धावसंख्या त्याच ठिकाणी स्थिर आहे. पहिल्या बॉलवर षटकार आला होता, तदनंतर मात्र दुसऱ्या बॉलवर सिंगल आली होती आणि त्याच धाबा 7 धाबा धावफलकावर आहेत. एक फलंदाज गमावलाय लवकरच. स्वस्त्यात बाद झाला सलामीवीर अनिकेत पाटील. दिनेश नाईक साठी नेक्स्ट बॉल. निश्चल जितेकर पुन्हा एकदा लई मध्ये परतलाय. लोवा फुल टॉस बॉल होता. इकडे मात्र खोदून काढला बेडॉनला. इकडे सिंगल कंप्लीट झाले. क्विक सिंगल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर मूव्स टू 8 नाऊ. 8 धाबा धावफलकावर आहेत. शेवटचा बॉल असेल या षटकामधील. सर्कलचं रिस्ट्रिक्शन पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि पहिला पॉवर प्लेच्या षटकामधील हा लास्ट बॉल. वर्षा ग्रुप शिरडोन पुरस्कृत सरपंच चषक 2026 नेत्रदीपक आयोजन. आउटसाइड ऑफ स्टंप पुन्हा एकदा फुल लेंथ होता. थ्रो झाला होता, परंतु रन कंप्लीट झाले. एकेरी धावेच्या बरोबरीने इकडे मात्र पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होईल आणि पहिल्या षटकाच्या अंती धावफलकावर धावा लागल्यात त्या श्री घोडीलदेव कसरगण संघाच्या. 1 गडी बाद 9 धावा. स्पीडअप करत दुसरं षटक लगेच येऊ द्या बॉलर. रात्रीची स्पर्धा म्हटली की थोडासा वेळ वाचवावा लागतो. आज पहिलीच रात्र आहे सरपंच चषकाची. 19, 20, 21 आणि 22 फेब्रुवारी 4 रात्रीमध्ये तुम्हाला ही स्पर्धा क्रांतीवीर मैदानावर पाहायला मिळेल. तब्बल 5 पारितोषिक आहेत या स्पर्धेमध्ये. 1,20,000 पहिलं पारितोषिक, द्वितीय 60,000, तृतीय 30,000, चतुर्थ आणि पंचम प्रत्येकी 20,000 अशा पद्धतीनं ही पारितोषिक असतील. जवळजवळ 2.5 लाखाचे कॅश प्राइजेस आहेत या स्पर्धेमध्ये. सरपंच चषक वर्षा ग्रुप शिरडोन पुरस्कृत. तर जाऊयात दुसऱ्या षटकाकडे. दुसरं षटक घेऊन गोलंदाज शिवतेज जितेकर. शिवतेज जितेकर सेकंड ओव्हर इन पॉवर प्ले. 3 फिल्डर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट शिवतेज तयार. पहिलाच बॉल खोलात टाकला होता. आउटसाइड ऑफ स्टंप यॉर्क केला होता. इकडे मात्र चांगला चेंडू. सुरुवात चांगली झाली षटकाला. डॉट बॉल न सुरुवात होते आणि पहिल्या 2 पॉवर प्लेच्या ओव्हर्स मध्ये जर धावा रोखल्या ना, आपोआपच दबाव बनेल फलंदाजांवर आणि तेच बनवायचं आहे. उलट पक्षी पाहायला गेलं तर पहिल्या 2 पॉवर प्लेच्या ओव्हर्स मध्ये धावा आल्या पाहिजेत कसं टीमसाठी. शिवतेचा आणखीन एक यॉर्कर होता. ड्राईव्ह केला समोर मिड ऑफला. कोणतीही धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. सुंदर बॉलिंग इकडे मात्र भेदकता पाहायला मिळते गोलंदाजी मधली शिवतेची. 2 यॉर्क टाकलेत आणि त्याचमुळे धाव आलेली नाहीये. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आता मात्र धावा आल्या नाही तर फार कठीण होऊ शकेल. वाढवावं लागेल. इकडे मात्र रन रेट. स्विंग आणि मिस. टप्पा पडला. बॉल हलकासा वळण घेत निघालाय. सरळ विकेट किपरच्या दिशेमध्ये. डॉट बॉल. शिवतेजच्या गोलंदाजी मधला हा 3रा सलगचा डॉट बॉल. सुपर बॉलिंग. पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा होत्या. 9 बॉलच्या समाप्तीनंतर 9 धावा धावफलकावर. हा फुल टॉस होता लेग स्टिकवर. पाठीमागे स्टॉप केलाय. वाईट बॉलचा इशारा पंचांचा येतोय. एक अतिरिक्त रन जोडली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. दुहेरी आकड्यामध्ये 10 धावा धावफलकावर. 3 चेंडू चांगले पडले होते. इकडे काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न मात्र शिवतेजने केला होता. हा थोडासा लेग स्टंपच्या बाहेर ठेवला आणि ही पहिली धाव त्याच्या षटकामधील येत असताना राईट आर्म ओव्हर द विकेटनं पुन्हा एकदा
फुल टॉस दिलाय, ऑन साईडला स्विंग केलाय, बॉलला पाठवलंय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. 6 धाबांकरता षटकार. सोळा धावा धावफलकावर. थोडंसं प्रेशराईज होता खरं तर बॅटर, परंतु इकडे मात्र वाईट बॉल केला, फुल टॉस दिला. आता मात्र दबाव शिवतेजवर तर नाहीये ना, कारण जेव्हा 3-3 डॉट बॉल येतात तेव्हा प्रचंड प्रेशर जो असतो तो फलंदाजावर असतो. त्याचा फायदा मात्र शिवतेजला घेता आला नाही. चौथ्या बॉलवर सरळ सेट होण्यासाठी हा चेंडू दिला होता आणि नाही सोडणार, कारण आघाडीचे फलंदाज आहेत. एक जरी चुकीचा बॉल पडला तर त्या शोधामध्येच होता, कुठेतरी धावफलक थांबला होता. परंतु पुन्हा एकदा कदाचित इथून मात्र धावसंख्या पळू शकेल. शिवतेज पुन्हा एकदा ओव्हर द स्टम्प्स न चांगला बॉल, फुल लेंथ होता, इकडे मात्र बीट केलाय. बेडॉनला बीट करत चाललाय, लॉंग ऑनला वेगानं प्रशांत त्या ठिकाणी पोहोचलाय आणि तोपर्यंत मात्र रन्स कंप्लीट जातील त्या 2. दुहेरी धावांचं योगदान, धावसंख्या 2 ने पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचते तो 18 या आकड्यावर. 18 रन्स ऑन बोर्ड. चार वेळा फुलर लेन टाकलेत, त्यामुळे अचूकता पाहायला मिळाली आतापर्यंत गोलंदाजी मधली. इकडे मात्र पुन्हा एकदा बीट केलं होतं, परंतु जास्तच बाहेर वळलाय शिवतेचा हा बॉल. व्हाईट बॉलचा इशारा आला, एक अतिरिक्त रन जोडली जाईल. धावसंख्यामध्ये 19वी धाव लागले. हो, इकडे मात्र टाइम प्रॉपर झाला नाहीये. टॅप करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट, अँड डायरेक्ट इट इज ऑलवेज डेंजरस. परतावा लागेल ते मात्र दुसरी सफलता प्राप्त झाले. अनुज इंटरपाचे जन्म दापोली टीमला, कसरगण टीमला लागलाय हा दुसरा झटका. फलंदाज कुणाल नाईक यावेळेस मात्र पॅबेलनकडे. तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर 2 गडी बाद 19 धावा. भावेश पाटील चौथ्या क्रमांकावर नवीन बॅटर. दोनही ओपनर्स बाद झालेत. सलामीवीर परतलेत. मधल्या फळीतील फलंदाजांना आता मात्र निकराची झुंज द्यावी लागेल, कारण समोर दापोली संघ आहे. त्यामुळे दापोली संघाच्या समोर टक्कर द्यायची म्हटली तर तुम्हाला धावसंख्या उभारावी लागेल, कारण दापोली संघ जो आहे स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप या टीमकडे, आणि त्याचमुळे तुम्हाला सुद्धा धावा काढाव्या लागतील. 2 ओव्हर्समध्ये नक्कीच ही धावसंख्या दापोली संघाला सुकावणारी असेल, कारण 2 ओव्हर्समध्ये पॉवर प्लेच्या फक्त 19 धावा खर्च केल्यात आणि दोनही सलामीवीरांना बाद केलंय. त्याचमुळे निश्चल जितेकर आणि शिवतेज जितेकर यांनी चांगली षटकं हाताळलेत. आता क्षेत्ररक्षण थोडंसं पांगवलंय. पॉवर प्ले समाप्त झालाय. 30रं षटक घेऊन गोलंदाज सुमित पाटील. वन ऑफ द टॅलेंटेड बॅटर फ्रॉम दापोली टीम. सुमितचा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप, फुल लेन स्लाइस केलाय. शॉर्ट थर्डमॅनला बीट करत बॉल चालला डीप थर्डमॅनला, सीमारेषेच्या दिशेनं 4 धाबांकरता चौकार. आणि चौकाराच्या 6 टीमची टोटल मात्र पुढे जाईल ती 23 या आकड्यावर. ऑफस्टोनच्या बाहेर फुल लेंथ होता, परंतु बऱ्याच वेळेला गली शॉर्ट थर्डमॅनला निघून जातो बॉल, आणि आउटफील्ड फास्ट आहे मैदानाची आणि धाबांची गरज आहे तिसरी कोडील देव कसरगण टीमला. 23 वर पोहोचलाय स्कोर कार्ड. सुमित पाटील पुन्हा एकदा अतिशय टॅलेंटेड फलंदाज म्हणून त्याची ओळख आहे. हो, इकडे मात्र टायमिंगच नव्हतं, कम्प्लिटली मिस झाला होता. गतीचा अंदाज आला नाही तो फलंदाजाला, त्याचमुळे इकडे मात्र डॉट बॉल येत असताना भावेश पाटील आहेत स्ट्राईक एंडला. यंग टॅलेंट कसरगण टीमचं लढावं लागेल. 2 ओपनर्स बाद झालेत याचा विचार न करता आपल्याला संधी मिळाली आज.
रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न, अपील पाहायला मिळाली, लाऊड अपील होती. बॉल स्क्वेअर लेग पर्यंत पोहोचलाय. इकडे दुसऱ्या धाब्यासाठी सरसावले, तिसऱ्याचा प्रयत्न करण्यात येतोय, परंतु थांबवलंय त्याला भावेशनं. हे 2 धाबा मिळतील. थँक्यू अंपायर. या 2 धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचेल. शॉर्ट बॉल होता, पुल केलाय ऑन साइडला. मिड विकेटला फिल्डर त्या ठिकाणी आहे, झेल टिपलाय. शिवतेज जिते करणारी फलंदाज होईल बाद. तिसरा धक्का गोडिलदेव कसलकण टीमला. भावेशचा प्रयत्न चांगला होता, इकडे मात्र फुल शॉट परंतु अपेक्षित उंची देऊ शकला नाहीये. ऍटलिस्ट गॅप मध्ये तरी खेळायला हवं होतं. हे बघावं लागतं तुम्हाला, कारण या ओव्हरमध्ये थोडंसं क्षेत्ररक्षण लांब आहे. पहिल्या 2 पाऊंडपेक्षा ओव्हर्समध्ये आतमध्ये होतं. बऱ्याच वेळा याही गोष्टींचा थोडासा विचार करावा लागतो. आता 5 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर आहेत आणि असं असताना तुम्हाला गॅपच शोधावी लागणार आहे आणि बरोबर क्षेत्ररक्षक शोधला. नवीन फलंदाज 5व्या क्रमांकावर. प्रभात मध्ये सुमितचा हा बॉल खाली राहिला, स्टंप लाईन वरून निघून गेला सरळ विकेट किपर कडे. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. 5 चेंडू संपलेत आतापर्यंत, चांगलं षटक राहिलंय. कट केले बॉल, स्वीप कव्हरला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, त्यामुळं रन्स जास्त मिळणार नाहीयेत. एकच धाव येताना दिसले. इकडे 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर श्री गोडिलदेव कसरगण टीमची धावसंख्या 26 धावा. 5 धावा दिल्या सुमितनं फक्त. लेग बायच्या स्वरूपामध्ये 2 धावा त्याच्यामध्ये होत्या, त्यामुळे नक्कीच गोलंदाजांची कामगिरी ही सुखावणारी असेल अनुज इंटरप्राइजेस चर्मन दापोली टीमसाठी. दोन षटक अद्यापही बाकी आहेत. 3 षटक या एंड झालेत. पॅव्हिलियन एंड कडून 2 षटक कर्नाळा किल्ला एंड कडून पाहायला मिळतील. चला स्पीडअप करत राहा. 1:37 झालेत. पहिल्या फेरीमधील हा 4था सामना, परंतु आज आपण पहिला ई पोल मधील एक सामना कव्हर केला, जो रोजच्या रात्री तुम्हाला ई पोल मधील एक सामना होताना दिसेल या स्पर्धेमध्ये. यावेळेस मात्र अक्षरशः बैठक मारले. ऑफ स्टंपच्या बाहेर शफल क्रॉस होऊन बॉलला पाठवलंय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. 4 धावां करता चौकार. कमाल स्ट्रोक होता. सर्रासपणे आजकाल अशा पद्धतीने फटके खेळले जातात आणि इकडे मात्र पहिलाच बॉलवर चौकारानं सुरुवात. सचिन जितेकर एक चांगले जादुई फिरकी गोलंदाज म्हणून त्यांची ओळख आहे. डाऊन दी ग्राउंड स्ट्रेट ड्राईव्ह स्ट्रोक आहे. पोहोचलाय लॉंग ऑनचा फिल्डर. कमालीचं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. बॉलला आतमध्ये तर ढकललंय, रन्स वाचवल्यात. या 2 धावेनं धावफलक मात्र पुढे जाईल. 32 धावा धावफलकावर. सचिन जितेकर पुन्हा एकदा. लॉफ्ट केला इकडे मात्र लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॉल सीमारेषेच्या पलीकडे उत्तुंग षटकार. थोडासा फुल लेंथ होता, परंतु ज्या पद्धतीनं पिक केला ना, कमाल स्ट्रोक खेळलाय.
तो फलंदाज प्रभात मतेनं मात्र हा षटकार खेचलाय आणि धावसंख्येमध्ये 6ची भर 38 वर जाऊन पोहोचलाय स्कोर कसरकण टीमचा. सचिन जितेकर म्हटले तर संघातील सिनियर खेळाडू आहेत. अनुभवी गोलंदाज गेले कित्येक वर्ष दापोलीसाठी मोठा परफॉर्मन्स त्यांचा पाहायला मिळाला. इकडे पायाने अडवण्याचा प्रयत्न कीपरनं केला होता, परंतु तोपर्यंत मात्र एक रन. बाईचा इशारा आहे पंचांचा. सिंगल मिळेल. स्कोर मूव्स टू 39. हा फुल टॉस होता, इकडे टपली मारले आणि कवसला बॉल हातामधून निसटलाय. नो बॉलचा इशारा तर आलाय. हा वेस्ट साईड केला होता सचिन जितेकर यांनी आणि त्याचमुळे आता मात्र धावा वाढतात कसरगण टीमसाठी. नो आणि त्याच्यामध्ये आलेल्या धावून 2 अशा 3 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होतील आणि नेक्स्ट बॉल असेल तो फ्री हिट. आणखीन एक चेंडू मात्र सचिन जितेकर यांना टाकावा लागेल. सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर जास्त सराव नाहीये, पण पूर्वीचा काळ आठवतोय. सचिन जितेकर म्हटले की अगदी नामवंत गोलंदाज, भरवशाचे गोलंदाज म्हणून दापोली संघाकडून पाहिलं जात होतं. परंतु इकडे चांगला बॉल, फ्रीडचा चेंडू चांगला हाताळला, परंतु विकेट किपरला सापडलेला नाहीये. बाईचा इशाराने 1 रन कंप्लीट होईल. चेंबलला रॉटेलचे आमचे गिरीजी मुकादम यांचे या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. तर विनंती आहे आपण मंचावर येऊन बसा. लॉंग ऑनला ही सिंगल आणि अशा पद्धतीने इकडे मात्र षटक समाप्त. 4 षटकांच्या समाप्तीनंतर श्री घोडील देव कसळगण टीमची धावसंख्या 44 धावा, 11च्या सरासरीनं धावा आल्यात. या ओव्हरमध्ये थोड्याशा धावा येताना दिसल्या. सोळा धावा 16 धावा या ओव्हरमध्ये. 22च्या सुद्धा धावा 2 होत्या, त्याच्यामध्ये टोटल 18 धावा या ओव्हरमध्ये आल्यात. त्यामुळे हे थोडंसं महागडं षटक ठरलं ते अनुज एंटरप्राइजेस दापोली टीम कडून. 5वं आणि आता मात्र अंतिम षटक. पाहूया कोणता गोलंदाज चा वापर केला जातोय. का गोलंदाजांची आदला बदल, गोलंदाजांचा क्रम म्हटला की दापोली टीमसाठी डोकेदुखीचं काम आहे. कारण बऱ्याच वेळेला बॅटिंगच्या जोरावर मात्र संघ जिंकताना दिसलाय. थोडस गोलंदाजी मध्ये थोडस अजूनही त्यांना पॉलिश व्हावं लागणार आहे. परंतु आज पहिल्या 3 षटकामध्ये चांगली बॉलिंग केली. खास करून सुमितनं चांगलं षटक हाताळलं. सुरुवातीला निश्चलनं सुद्धा फारशा धावा दिल्या नव्हत्या. त्यामुळं पाहूया शेवटच्या षटकामध्ये काय घडतंय. साजनचा पहिलाच बॉल ऑन साइडला स्लॉट मध्ये होता. मिड विकेटला पाठवलाय. सरळ सीमारेषेच्या पलीकडे 6 धावन करता षटकार. पहिल्याच बॉलवर पडलेल्या षटकारांना घोडील देव कसरगण संघाचं अर्धशतक धाव फलकावर. 50 धावा कंप्लीट होत असताना 50 अप. चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल केली. अजून 5 बॉलमध्ये 10 धावा आल्या तर नक्कीच एक चांगली टोटल ठरवू शकेल. दुसऱ्या सत्रामध्ये घाम गाळावा लागेल दापोली टीमला. पहिल्याच बॉलवर षटकार पडलाय. प्रभात मध्ये चांगलं खेळतोय. आतापर्यंत 20 धावांचं योगदान त्यानं दिलंय. इकडे मात्र मधल्या फळीमध्ये जात असताना अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. प्रभात मते आणि भावेश आहेत कसरगण टीम कडून ही जोडी. परंतु पाहूया साजन घरत, दिनेश नाईक आहेत.
हो, थोडंसं मिसफील्ड त्या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि 2 धावा सहज होतील. छोटीशी जरी मिसफील्ड झाली तर 2 धावा गेल्याच म्हणून समजा. धावसंख्या वाढवले खरं तर. पहिल्या 3 ओव्हर्समध्ये संपूर्णपणे कंट्रोलमध्ये होती धावसंख्या दापोलीच्या. आज काही प्रमुख खेळाडू सुद्धा नाहीयेत या संघामध्ये. अमोल जितेकर दिसतात फाईन लेगला आज प्लेइंग 11 मध्ये. क्रॉस बॅटेड ऑन साईडला मिड विकेटला. हो, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. संपूर्ण शरीर झोकून दिलं होतं शिवतेजला. इकडे मात्र दुसऱ्या धाब्यासाठी सरसावलेत. ओ, कलेक्शन झालेलं नाहीये. तिसऱ्या रनचा प्रयत्न आणि 3 धावा. प्रेझेन्स ऑफ माइंड, प्रसंगावधान पाहायला मिळालं फलंदाजांचं. रनिंग बिटवीन द विकेट स्मार्ट होती. पण त्याच कारणासोबत 3 धावा. धावसंख्या 55 या आकड्यावर. एक एक ज्या धावा चालल्यात ना या थोड्याशा दुसऱ्या सत्रामध्ये मात्र जड जाऊ शकतील. पहिल्या 3 ओव्हर्स मध्ये 26 धावा होत्या. पण तदनंतर 18चं षटक आलं. थोडासा लेग स्पिन टाकण्याचा प्रयत्न. इकडे मात्र सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन चेंडू पोहोचलाय. हा डॉट बॉल आहे. निर्धाव चेंडूची सांगता. साजन घरत आहेत. 5 मध्ये अंतिम षटक करतोय. हो, टॉप एज लागले अगेन्स्ट द स्पिन. इकडे मात्र फटका फसलाय. मिस टायमिंग स्वतःच्या गोलंदाजीवर साजन टिपला जेल आणि कसगन टीमला लागलाय आणखीन एक हादरा. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. तर दिनेश नाईक परतलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाताना दिसेल. शेवटचा बॉल आहे, लास्ट बॉल. परंतु प्रभात मात्र नॉनस्ट्राईक एंडलाच राहिला या ओव्हरमध्ये. इकडे एक धाव. येस, व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू घेण्यात आलाय फ्रॉम अंपायर. चला चेक केलं जाईल. मिस्टर विजय पिल्लाई आहेत. तिसरे पंच हा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवतील. पाहूया एक्झॅक्टली काय घडलंय मैदानावर. पंच ती रन काढलेली ती त्याबद्दल डिस्कशन चालू आहे. लॉंग डिस्कशन सुरू आहे ग्राउंड अंपायर्स मध्ये. कदाचित ती धावलेली रन ती योग्य घेण्यात आले की नाही याची थोडीशी चाचपणी कदाचित पंचांनी केली असेल. इट्स अ फेअर डिलिव्हरी कॉल फ्रॉम थर्ड अंपायर. त्यामुळं हा फेअर बॉल आहे आणि रन आहे का. चला 56 झाल्या धावा कसरगण टीमच्या आणि 57 धावांचं टार्गेट मात्र असेल त्या अनुज एंटरप्राइजेस जर्मन दापोली संघासमोर.
चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. 57 धावांचं टार्गेट आहे. नॉट बॅड. चांगली धावसंख्या आहे. ही धावसंख्या या मैदानावर डिफेंड करता येण्यासारखी आहे. लाईनअपला जायचं आहे. हा नियम आहे स्पर्धेचा. कसरगण टीम चला सर्कल पर्यंत परत या आणि परत लाईनअप मध्ये जा. हा नियमाचं पालन सगळ्यांनी करायचं. हा सर्कल पासून जा. बाहेर येण्याची गरज नाही. छप्पन्न धावा झाल्यात आणि 57 धावांचं टार्गेट आहे. हे टार्गेट मात्र कशा पद्धतीनं चेस केलं जाणार दापोली संघाकडून की या धावा मात्र डिफेंड केल्या जाणार. ऐकूया पुन्हा एकदा मायक्रोफोनवर गुलशनजी पाटील यांचा आवाज. थँक्यू. गिरीश शेठ मुकादम हॉटेल जय मल्हारचे प्रोप्रायटर यांच्या या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. 8780 8780 आणि त्यांना विनंती आहे आपण मंचावर या. आपलं हार्दिक असं स्वागत आहे सरपंच चषकामध्ये. तर जाऊया आपण दुसऱ्या सत्राकडे. ऐकूया गुलशन पाटील यांचा आवाज. हॅलो सर्वांचं पुन्हा एकदा करूया सहर्ष स्वागत. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं देखील. 30 बॉल आणि 56 धावा धाव फलकावर लागल्यात आणि 57 धाब्यांचा टार्गेट आता सध्या मैदानाच्या आतमध्ये सेट केला गेला. पहिल्या डावामध्ये पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करताना गोडिलदेव कसलखंड संघाला पाहिलं होतं आणि 56 धावा त्यांच्या पाठमधनं निघाल्या आणि 57 धावांचा टार्गेट हे मात्र मैदानाच्या आतमध्ये सेट केला गेला. 5 षटकांमध्ये अगदी पाहायला गेलं तर डिफेन्स करणं योग्य तर धावा बनवल्यात ते गोडिलदेव क्रिकेट संघ कसलखंड संघानं, परंतु आता तशा पद्धतीनं या धावा देखील रोखाव्या लागतील 5 षटकांमध्ये. भौगोलिक परिस्थिती या मैदानाची पाहिली तर धावा चेस होताना पाहायला मिळतात, सातत्यानं डिफेन्स देखील होताना पाहायला मिळतात, परंतु आजची रात्र कोणाच्या नावी राहील हाट संघ तब्बल आपले नशीब सध्या या स्पर्धेमध्ये आजमावताना पाहायला मिळतील आणि त्यातून एक संघ सुपर 5 मध्ये काढलं जाईल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. अनुज एंटरप्राइजेस जय हनुमान दापोली संघाची सलामीची जोडी. स्ट्राइक एंड फलंदाज तुम्ही पाहताय सुमित पाटील आणि नॉन स्ट्राइक फलंदाज पाहायला गेलं तर सुजित पाटील आणि शिवतेज चितेकर अशी सलामीची जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. मॅनेटरी पॉवर प्लेचा पहिला षटक प्रभात मध्ये पाहायला मिळतील, जिथे 30 बॉल मध्ये सध्या 57 धावा गोडिलदेव क्रिकेट संघ कसलखंड संघाला रोखायचे आहेत. पहिलाच बॉल लोवर फुल टॉस, हा बेल मुझे मार. हा बॉल पाहिला गेला तर सरळ सीमा रेषाच्या बाहेर, इशारा चौकाराचा, 4 धावा.
पहिल्याच बॉलवर पाहिलं तर प्रभात मतेनं सध्या खरा बॉल इथे रिलीज केला. कदाचित यॉर्क टाकण्याचा प्रयत्न असावा गोलंदाजाचा, परंतु फुलटॉस बॉल टाकून बसला आणि त्यामध्ये 4 धावा सध्या खर्च करताना पाहायला मिळतात. जिम्मेदारी तुमच्या खांद्यावर दिली टीमनं आणि त्या विपरीत गोलंदाजी मात्र तुम्हाला करावी लागेल. जो संघ जिंकेल तो पुढे देखील खेळताना पाहायला मिळेल, परंतु जो संघ परास्त होईल त्याला रिकाम्या हाती पाहायला गेले तरी या स्पर्धेतनं बाहेर जावं लागेल. हा बॉल देखील पाहिलं तर फुल टॉस होता, परंतु रेफर सध्या वेस्ट हाईट साठी तिसऱ्या पंचांकडे ऑनफिल्ड अंपायरनं रेफर केला आणि ते सध्या आमचे टीव्ही अंपायर त्यांच्या माध्यमातून चेक केल्या जात्या. इट्स फेअर डिलिव्हरी. चला लगेच मॅच ऑन करा. ही फक्त इथून पाहायला गेलं तर सिंगल धाव मिळाली जाईल आणि सिंगलच्या मदतीने टीमची धाव संख्या पाहिली तर 5 धावा सध्या स्कोर कार्डवर मात्र जोडल्या जातील. मॅन्डेटरी पॉवर प्लेची पहिली षटक आणि त्यामध्ये पाहायला गेलं तर इथून बॅटिंग करणाऱ्या टीमकडे चान्सेस फार असणार आहेत, कारण की त्यामध्ये 38 सर्कलमध्ये तुम्हाला 9 खेळाडू पाहायला मिळतील आणि सध्या सर्कलचं फायदा उचलला जाईल का, परंतु बैठक शॉट फायनली एक रिकाम होतं. त्या दिशेने हा फटका मारायचा होता फलंदाजाला, परंतु हा बॉल वेगवान टाकला. दोन्ही बॉल पाहिले तर फुल टॉस होता, परंतु हा बॉल मात्र योग्य लेंथवर रिलीज केला गेला आणि सध्या पाहिलं तर हा बॉल मात्र डॉट आला. 3 बॉलच्या समाप्तीनंतर टीमची धाव संख्या पाहिली तर सध्या 5 धावा स्कोर कार्डवर पाहायला मिळतील. प्रभात मध्ये आता सध्या लेंथ मध्ये पुन्हा येताना पाहायला मिळतोय, परंतु दमखम सध्या बॅटिंग करणाऱ्या टीमला देखील दाखवावी लागेल. स्विच हिटचा प्रयत्न होता, सरळ बॅटने धावा आल्या होत्या, परंतु प्रयत्न आता आडव्या बॅटने देखील केल्या जातात आणि हाही बॉल पाहिला तर ऑफ साइड दी ऑप्शन पाहायला मिळाला आणि थोडासा दूरवर हा बॉल प्रभात मथेने मात्र ठेवला. आणखीन एक बॉल पाहिलं तर इथून डॉट आलाय. सध्या पाहिलं तर 2 बॉलचा खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असणाऱ्या 5 धावा सध्या धाव फलकावर लागल्या. 57चा पाठला करायचा. ओहो, आणखीन एक बॉल तेच तरार पाहिलं गेलं तर स्टंप कडे टाकला होता बाहेरील दिशेमध्ये. हा बॉलला प्रभात मथेनं मात्र काढला. नॉन स्ट्रायकिंगचा फलंदाज देखील सांगतो हा बॉल कदाचित डिपेस्ट्रा कव्हर कडे मारणं महत्वाचं होतं, कारण की टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ज्या लेंथवर गोलंदाज गोलंदाजी करतोय ना, त्या मेरिट अनुसार बॅटिंग करणं फार महत्वाचं आहे प्रत्येक खेळाडूला आणि सध्या ते करताना पाहायला मिळतील का. ओहो, आणखीन एक बॉल सलगचा इथून पाहिला तर हा तिसरा डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. 4था डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. सुरुवात दमदार केली होती. चौकारानं पाहायला गेले तरी या षटकाला सुरुवात केली होती, परंतु अंत पाहायला गेले तर प्रभात मतेनं आपल्या षटकाचं चांगले केल्या आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनबाद टोटल 6 धावा धाव फलकावर लागल्यात. चला मॅचला स्पीडअप करा, कारण की टाइम अलर्ट असेल. कचलकण संघ याकडे देखील आपण लक्ष केंद्रित करावं. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर पाहायला गेले तर 6 धावा सध्या स्कोर कार्डवर लागताना पाहायला मिळतील. एका बाजूला टीम तुम्ही पाहताय सध्या धावा चेस करताना अनुज एंटरप्राइजेस जर्मन दापोली संघ, त्यांनी पहिल्या डावामध्ये गोलंदाजी करत असताना 56 धावा खर्च केल्या आणि सध्या त्यांना 57 धावांचा पाठला करायचा. पडझड मैदानाच्या आतमध्ये होईल, परंतु एका संघाला नियतीचा हा खेळ पाहायला मिळेल, त्यामध्ये एका संघाला मात्र परास्त व्हावं लागेल. आता बॉल पाहिलं तर 24 आणि त्यामध्ये सध्या गरज आहे ती टोटल 52 धावांची आणि गोलंदाज कचलकण संघाचं दुसरं नेतृत्व करताना पाहायला मिळेल प्रफुल्ल मत्या. चला स्पीडअप करा प्लीज. त्यानंतर जय मल्हार हॉटेलचे सर्व अगदी पाहायला मिळतील. गिरीश दादा मुकादम त्यांचा देखील भव्य आगमन या मुख्य व्यासपीठावर होताना पाहायला मिळतो आणि त्यांच्या समवेत सचिन भाई पवार त्यांचा देखील आगमन होताना पाहायला मिळतो. दोघांचंही सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये.
वर्षा ग्रुप शिल्डोन पुरस्कृत सरपंच चषक 2026 हे दमदार आयोजन आणि त्या आयोजनामध्ये आपलं देखील सहर्ष स्वागत. शॉर्ट ऑफ प्लेनचा बॉल होता, परफेक्ट पुल केलाय, परफेक्ट मिडल ऑफ द पार्ट पाहायला मिळाला आणि बॉल सरळ डीप मिड विकेट बॉडी लाईनच्या बाहेर. नंबर 6 सुरुवात देखील षटकाची चांगली केल्या, कारण की पूर्णपणे पाहायला गेलं तर गुडलेन स्पॉट वरचा वापर करायचा होता, गोलंदाजाला टॉस खांद्याचा वापर, परंतु फलंदाजानं लेंथ ओळखली आणि त्यानंतर फटका देखील चांगला पाहायला मिळतो. पहिल्या ओव्हरमध्ये 6 होत्या. प्रभात मतेनं चांगली सुरुवात माफी असावी, स्कोरगण करणं थोडीशी चूक झाल्या. 5 धावा पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाले होते आणि तिथून आता षटकार येताना पाहायला मिळतो. टोटल 11 धावा सध्या स्कोर कार्डवर पाहायला मिळतील. चला टीम मीटिंग आपण घेऊ नका, मॅचला कंटिन्यू करा प्लीज, विनंती आहे. ओहो, बॉल चांगला इथे ऑफरॉय करताना पाहायला मिळतील. फलंदाज डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवला गेला. हलक्या हाताने पाहायला गेले तर सिंगल आता सध्या कंप्लीट झाले आणि सिंगलच्या मदतीने 12 धावा सध्या धाव फलकावर लागताना पाहायला मिळतील. दमदार षटकाची सुरुवात केली होती षटकारानं, तदनंतर योग्य लेंथवर बॉल रिलीज केला. अगदी पाहायला गेले तर ऑफसाइड दिये हा यॉर्क बॉल पाहायला मिळाला. प्रत्युत्तर फक्त सिंगलचं होता. स्ट्राइक रोटेट होताना पाहायला मिळतील आणि शिवतेज जितेकर ऑन अ स्ट्राइक. 12 धावा स्कोर कार्डवर सध्या जोडले गेले. पिटूचा हा दुसरा षटक तुम्ही पाहताय. ओहो, शॉर्ट ऑफ प्लेनचा बॉल आहे, इनफिल्डला क्लिअर केला, इथे फटका एक्झिक्यूट केलाय, डीप एक्स्ट्रा कव्हर कडे हा बॉल चांगल्या पद्धतीने पाहायला गेले तर त्या ठिकाणी फील्ड तर झाला. कमालीची फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली डीप एक्स्ट्रा कव्हर कडे. हा बॉल असं वाटलं होतं सीमा रेषेच्या बाहेर निघून जाईल, परंतु शेवटच्या मोमेंटला काय कमालीची फिल्डिंग राहिली आणि बॉल देखील पाहायला गेले तर आतील दिशेमध्ये ढकलला गेला. हेच एफर्ट फार गरजेचं आहे. गोडील देव क्रिकेट संघ कसलखंडला आणि सध्या तेच फिल्डरच्या बाबतीत देखील पाहायला मिळाला. ओहो, या बिलिसचा बॉल थोडासा दूरवर ठेवण्याचा प्रयत्न होता, बाहेर दिशेमध्ये हा बॉल टाकला. योग्य टप्प्यावर सध्या पाहायला गेलं तर कमबॅकिंग गोलंदाजी राहिली आहे याही गोलंदाजाची. 14 धावा सध्या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या. दमदार सुरुवात राहिली आहे, परंतु विकेट देखील फार महत्वाचे राहतील कसलगंज संघाला या मॅच मध्ये. यॉर्क लाईनचा वापर, चांगला फटका, शॉट पॉइंट न हा खेळाडू पाहायला गेले तर बॉल कडे धावत आला. सिंगल धाव घेण्याची इथून पाहायला गेलं तर संधी होती आणि सिंगल मात्र प्राप्त केल्या. सिंगलच्या मदतीने सध्या धाव फलकाचा विचार केला तर 15 धावा सध्या स्कोर कार्डवर लागताना पाहायला मिळतील. 5 बॉलचा सध्या खेळ या षटकामध्ये समाप्त होताना पाहायला मिळतो. अंतिम शेवट घोड आता इथून दापोली संघाचे फलंदाज मात्र करताना पाहायला मिळतील की या ओव्हरच्या. ओहो, मिसक्यूट हा फटका एक्झिक्यूट करायचा होता, परंतु मिस टायमिंगचा हा शॉट. विकेट नंबर पहिला मात्र इथून गमत असणार टीम तुम्ही पाहताय अनुज एंटरप्राइजेस, जय हनुमान, दापोली संघ आणि त्यामध्ये पाहायला गेलं तर फलंदाज इथून सुमित पाटील. बॅक टू द डगआउट. पहिला धक्का दुसऱ्या ओव्हर मध्ये पडत असताना तुम्ही पाहताय दापोली संघाला. चला तदनंतर सन्मानाकडे देखील जाऊया आपण. संजूजी पवार त्यांच्या शुभ हस्ते पाहायला गेले तर जय मल्हार हॉटेलचे सर्व अगदी गिरीश दादा मुकादम त्यांचा देखील आपण सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. तर विनंती करतोय
आपण तो सन्मान स्वीकारायचा. संतोष पवार त्यांच्या पाहायला गेलं तर शुभ हातानं गिरीशदादा मुकादम त्यांचा देखील आपण सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. एक चांगले दानशूर व्यक्तिमत्व, सातत्यानं कुठलीही स्पर्धा असू द्या, पाहायला गेलं तर दिलखुश अगदी बक्षीस त्यांच्या माध्यमातून लावली जाते आणि प्रचंड आवड टेनिस बॉल क्रिकेटची. आणि सध्या तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता त्यांचा सन्मान अगदी या स्पर्धेमध्ये होताना पाहायला मिळतो. पर्षा ग्रुप शिल्डोन पुरस्कृत सरपंच चषक आणि त्या चषकामध्ये त्यांचा देखील सन्मान आपण होताना पाहायला मिळतो. चला स्पीडअप करा. पहिली विकेट मात्र इथे डाऊन झाली आहे. सध्या टीमची धाव संख्या पाहिली स्कोर कार्डवर तर टोटल 15 धावा धाव फलकावर पाहायला मिळतील. 18 बॉल आणि 42 धावांची सध्या गरज आहे. बॅटिंग करत असताना जय हनुमान दापोली संघाला धावा चेस कराव्या लागतील, कारण की धावा चेस होतात आणि त्या विपरीत सध्या बॅटिंग करावी लागेल. ओव्हर एक्झिक्यूट करायचा होता, रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता फलंदाजाला, परंतु रिव्हर्स शॉट ज्या वेळेसला एक्झिक्यूट करायचं असतं ना त्यावेळेसला टायमिंग आणि नजर फार महत्वाची आहे. आणि सध्या इथे ते घडलं गेलं नाही. डॉट बॉलची सध्या समाप्ती होताना पाहायला मिळते. गोलंदाज तिसऱ्या क्रमांकावर तुम्ही पाहताय करणला. चांगली गोलंदाजी आहे सध्या. कमी रनअपचं हे षटक पाहायला मिळतोय, परंतु डीप मिड विकेटला हा बॉल ट्रॅव्हल झाला. थोडीशी मिस फिल्डिंग, सिंगल होती, त्याला रूपांतर आता सध्या या 2 धावेनं पुढे करताना पाहायला मिळतील जय हनुमान दापोली संघाचे खेळाडू. आणि 2च्या मदतीनं टीमची धावसंख्या 17 धावा सध्या स्कोर कार्डवर लागताना पाहायला मिळतील. 16 बॉल आणि 40 धावांची सध्या गरज आहे. 30 बॉल मध्ये पाहिलं तर 57 धावांचा पाठला करायचा. 2 ओव्हर समाप्त झाल्या होत्या, त्यामध्ये 1 विकेट पडली होती ती दापोली संघाची. ओशविटचा प्रयत्न, फ्लाय स्लिपला क्षेत्ररक्षक आहे, बॉलला अडवला, सिंगल घेण्याची इथे पाहायला गेलं तर चान्स होती बॅटरकडे आणि सध्या ते सिंगल देखील पूर्ण होताना पाहायला मिळते. प्रचंड मेहनत दोन्ही संघ पाहायला गेलं तर विजयासाठी सध्या करताना पाहायला मिळतील, कारण की 365 दिवसची केलेली मेहनत आणि पाहायला गेलं तर त्यासाठी सध्या प्रयत्न दोन्ही संघ चांगले करताना पाहायला मिळतील. परंतु नियतीचा खेळ आहे, एका संघाला मात्र पराभूत व्हावं लागेल, परंतु जो संघ मेहनत करेल या स्पर्धेमध्ये, जो संघ रक्ताचं पाणी करेल, तो संघ पुढे देखील खेळताना पाहायला मिळेल. ओहो, चांगला फटका, लेफ्टी बॅटर समोर होता. ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळाला, ऑफला फिल्डर देखील आहे, प्रोटेक्शन चांगल्या, फील्ड देखील चांगलं, थ्रो देखील अचूक होताना पाहायला मिळाले. त्या ठिकाणून सिंगल धाव सध्या पूर्ण केली आणि सिंगलच्या मदतीने टीमची धाव संख्या 19 धावा स्कोर कार्डवर लागताना पाहायला मिळतील. सिंगल डबल न काम देखील चालू शकतो, परंतु विजयापर्यंत पोहोचायचं असेल तर मोठ्या फटक्यांची देखील आवश्यकता. शिवतेज जितेकर यांचा विचार केला तर तब्बल 11 बॉल मध्ये वैयक्तिक 6 या धावसंख्येवर सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतील. सलामीसाठी हे फलंदाज दाखल झाले होत्या, परंतु मी तर म्हणेन भूतकाळामध्ये काय घडून गेल्या याकडे दुर्लक्ष करा आणि येत्या वर्तमान काळामध्ये काय आपल्या टीमसाठी करता येईल याकडे सध्या शिवतेज जितेकरला लक्ष केंद्रित करावं लागेल. या चुका मागील षटकामध्ये त्यांच्या बाबतीत घडल्या, ते चुका आता दुरुस्त करावं लागतील आणि ते करताना पाहायला मिळतील का. ओहो, फुल टॉस बॉल, यावेळीसला फुल टोल वसूल, डीप काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर, बॉल आउट ऑफ दी फरार. नंबर 6 षटकार. चला ड्रिंक्स पाणी घेऊन जायचंय मैदानाच्या आतमध्ये. 12th मॅन षटकार येताना पाहायला मिळतोय. षटकाराच्या मदतीनं आता समीकरण देखील चेंज होतील. 12 बॉल मध्ये 32 धावांची सध्या गरज आहे. बॅटिंग करताना टीम तुम्ही पाहताय अनुज इंटरप्राइजेस जय हनुमान दापोली संघाला धावा सध्या चेस होताना पाहायला मिळतात. आघाडीचे 2 षटकांचा विचार केला तर थोडीशी पाठीमागे चालत होती टीम दापोली संघ, परंतु ज्यावेळीसला 3रं षटक आलं त्यामध्ये आता सध्या फ्रंट फुटला पुन्हा दापोली संघ येताना पाहायला मिळेल. तरी आणखीन खूप प्रवास करायचा दापोली संघाला,
कारण की 12 मध्ये आता 32 धावेंची गरज आहे. 12-32 सध्या इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा जमलेल्या तमाम व्यासपीठावर जे मान्यवर आहेत त्यांचं देखील सहर्ष स्वागत करूया. परशा ग्रुप शिर्डोन पुरस्कृत दमदार सरपंच चषक 2024 हे पर्व तुम्हाला पाहायला मिळतो आणि या स्पर्धेतलं पाहिलं तर हे प्रथम पर्व आहे आणि पहिली रात्र या स्पर्धेतली तुम्ही पाहता. 19 फेब्रुवारी अगदी पाहायला गेले तर मोठ्या थाटामाटानं शिवजयंती देखील आपण अगदी साजरी केली आणि त्या दरम्यान ते औचित्य साधून ही स्पर्धा मात्र तुम्हाला पाहायला मिळते. दमदार आयोजक या स्पर्धेतले पाहायला मिळतील श्री सागर शेठ भोईर आणि त्यांच्या समवेत पाहिलं तर श्री ऋषिकेश शेठ भोईर आणि अभि भोईर देखील असतील. त्यानंतर अक्षय भोबी, पवन मुकादम, संकेत भोईर असतील, साहिल मुकादम असतील. बरेचसे अगदी पाहायला गेले तर परशा ग्रुपचे मेंबर तुम्हाला पाहायला मिळतील. तब्बल कल्पेश भोईर देखील पाहायला मिळतील. 70 मेंबर्स सध्या या ग्रुपमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील आणि त्यांच्या माध्यमातून ही भली मोठी स्पर्धा आज मात्र आद्य क्रांतीवीर वासुदेव बलवंत फडके यांच्या क्रीडा नगरीमध्ये तुम्ही पाहता. शिर्डोन नगरीमध्ये खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तरी ही स्पर्धा मात्र चांगल्या पद्धतीनं संकल्पना साधली गेली होती आणि त्या संकल्पनेनुसार ही स्पर्धा मात्र येत्या 4 रात्रीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. करंजाडे संघानं देखील एक मॅच जिंकल्या. पुढच्या मॅच मध्ये ते देखील वेट करतात त्यांच्या अगेन्स्ट मात्र कुठला संघ ते खेळणार आहेत. अभ्यास सध्या दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळतील. परंतु ड्रिंक्स ब्रेक आता इथून संपन्न होताना पाहायला मिळेल आणि 12 बॉल मध्ये सध्या 32 ची गरज आहे. 32 इक्वेशन सध्या पाहायला गेले तर मैदानाच्या आतमध्ये उरलं गेल्या. चला स्पीडअप करायचा. गोडील देव क्रिकेट संघ, कसलखंड संघ तुम्ही पाहताय सध्या धावा डिफेन्स करताना पाहायला मिळतील. लोकेश नाईक पाहायला गेले तर कर्णाला एंड कडून गोलंदाजी करण्यासाठी रोवतील सज्ज. पारामध्ये 32 डिफेन्स करायचे आहेत. चला करंजाडे संघ आपला आपण देखील रेडी राहायचा. आपला टीम कॅप्टन देखील आपण टॉस बॉक्स मध्ये पाठवायची. जशी मॅच संपन्न होईल तसंच विनर वर्सेस विनर मॅच देखील होताना पाहायला मिळेल. जे प्रेक्षक वर्ग या मॅचचा आनंद घेतात त्यांचं देखील सहर्ष स्वागत करूया आपण दमदार सरपंच चषक 2026 मध्ये. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. 12 बॉल सध्या 32 ची गरज आहे. डावखुरात्याचे फलंदाज समोर तुम्ही पाहता. ओमकेश पाटीलला हा बॉल पाहिला गेला तर यॉर्क लाईनचा टाकला होता. परंतु बॉल पाहिला तर लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप जाताना पाहायला मिळेल आणि नंबर इथून दिलाय 4 चौकार पाहायला मिळेल. परफेक्ट बुंध्यामध्ये हा बॉल टाकला होता. हेलिकॉप्टर लँड करायचं होतं परंतु सध्या पाठीमागचं क्षेत्र थोडीशी खराब फिल्डिंग देखील पाहायला मिळाल्या. 11 बॉल आणि 28 धावांची सध्या गरज आहे. टोटल धाव संख्या स्कोर कार्डवर पाहिली तर 29 धावा सध्या स्कोर कार्डवर पाहायला मिळतील आणि सध्या बोनसच्या माध्यमातून मी तर म्हणेन धावा इथून खर्च केल्या जातात कसलखंड टीमच्या बाजूने. एक धाव फार महत्वाची राहील. जर आता एक धाव वाचवली तर अंतिम ओव्हर पर्यंत लढणं योग्य धावा पाहायला मिळतील. ओहो, स्ट्रेटचा हा फटका पाहायला मिळतो. स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये फिल्डिंग चांगली गेल्या. कदाचित चान्स बनू देखील शकलं असतं कारण की या सिच्युएशनला कॅच मात्र नेहमी बसत असतात आणि सध्या इथून कॅच देखील सुटल्या परंतु सिंगल ही धाव मात्र कंप्लीट झाली आणि सिंगलच्या मदतीने धाव संख्या देखील पुढे जाताना पाहायला मिळेल. एक बाद असताना सध्या 30 धावा. तिसरं दशक मार्गस्थ लागल्या गेल्या. 10 बॉल आणि 27 धावांची सध्या गरज आहे. चला स्पीडअप देखील करा. टीम मीटिंग साठी आपल्याला टाइम नसणार आहे. कचलकंड संघ याकडे देखील आपण लक्ष द्या. जर टाइम ओव्हर झाला तर एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये देखील घेतलं जाईल. याकडे देखील आपण लक्ष केंद्रित करणं फार गरजेचं आहे कारण की आयोजकांच्या माध्यमातून पाहायला गेलं तर स्ट्रिक्ट वॉर्निंग संपूर्ण
अगदी पाहायला गेलं तर टीम्ससाठी त्यांच्या माध्यमातून दिले जातात, कारण की स्पर्धा चांगल्या, रूल्स रेग्युलेशन तुम्हाला फॉलो करावं लागतील. परंतु इथे थोडासा दूरवर ठेवण्याचा प्रयत्न होता गोलंदाजाचा, परंतु व्हाईट बॉलचा इशारा दिला गेला. इशारामध्ये सध्या भर होताना पाहायला मिळेल आणि 31 धावा सध्या स्कोर कार्डवर लागल्या जातील. बॉल राहतील टोटल सध्या 10 आणि धावा कमी होताना पाहायला मिळतील. 10 मध्ये 26ची सध्या गरज आहे. विकेट देखील एखादी घ्यावी लागेल सध्या कसलकंड संघाला. ओहो, हा बॉल चांगला रिलीज केलाय. नजरेसमोरनं पाहायला गेलं तर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये हा बॉल सध्या विसवताना पाहायला मिळतोय. एक डॉट बॉल या मॅच मध्ये पाहायला गेले तर विजयाच्या दिशेनं गोडिलदेव क्रिकेट संघ कसलकंड संघाला नेताना पाहायला मिळेल आणि एक धाव विजयाच्या दिशेनं. इथून पाहायला गेलं तर अनुज एंटरप्राइजेस जय हनुमान दापोली संघाला मात्र नेताना पाहायला मिळतील. ओहो, आणखीन एक बॉल तेच तरार पाहायला मिळाला आहे. गुडघे वाकून दोन्ही पाय फोल्डिंग करून हा बॉल पाहायला गेला तर एक्झिक्यूट करायचा होता, परंतु सध्या शिवतेज जितेकर नाराज करतात संपूर्ण डगआउटला. सध्या पाहायला गेलं तर संपूर्णपणे बॅकफुटला हे फलंदाज पाहायला मिळतील. 8 मध्ये सध्या पाहिलं तर 26 धावांची गरज आहे. 14 बॉल मध्ये शिवतेज जितेकर यांचा विचार केला तर सध्या 12 धावांवर खेळताना पाहायला मिळतील. अपेक्षा टीम कडनं आहे या खेळाडूकडे बरीचशा आणि सध्या फ्रंट फुटला देखील येताना पाहायला मिळतील. त्यांच्या पाठमधनं लॉंग ऑन क्षेत्राच्या वरना बॉल जाईल सीमा पार आणि अंतिम क्षणाला येताना पाहायला मिळेल षटकार. येणारे 7 बॉल आणि 20 धावांची फार इथून मात्र गरज आहे. एका शॉटनं सध्या पाहिलं तर टीम मीटिंग साठी एकत्रित केल्या, परंतु विनंती असेल कसलकंड संघ टाइम देखील अलर्ट असेल आणि त्या विपरीत सध्या केली तुम्हाला करावी लागेल. 7 मध्ये आता इक्वेशन पाहिलं तर 20 धावांचं राहिल्या. जो खेळाडू मागील ओव्हर पासून बॅकफुटला होता तो सध्या फ्रंट फुटला येताना पाहायला मिळतील आणि त्याचं नाव तुम्ही पाहताय शिवतेज जितेकर. आणि स्ट्राईक सध्या पाहायला गेले तर फ्रंट फुटला बॅट देखील आता तळपताना पाहायला मिळतोय भर मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक इथून बॉल फुडलर लेनचा होता. नो बॉलचा इशारा आला इथून. 1+1 अशा या 2 धावा मात्र मिळताना पाहायला मिळतील. अगोदरच्या बॉलवर पाहिलं तर षटकार आलं होतं. हा बॉल कदाचित यॉर्क लाईन टाकण्याचा प्रयत्न, त्यामध्ये नो बॉल आता इथून घोषित केला. 1+1 अशा 2 आणि 2च्या. चला रेफर पाहायला गेले तर फिल्डिंग डिपार्टमेंट त्यांच्या माध्यमातून तिसऱ्या पंचांकडे केली गेली वेस्ट साइड. अगदी पाहायला गेले तर पंचांना सध्या फिल्डिंग डिपार्टमेंट हे चॅलेंज करताना पाहायला मिळतील. चेक केला जातो मा थर्ड अंपायरच्या माध्यमातून फिल्डिंग डिपार्टमेंट. इट्स अ नो बॉल कॉल बाय थर्ड अंपायर. 1+1 2 आणि 2च्या मदतीने आता धावसंख्या पुढे जाईल 39 आणि 7 बॉल 18 धावांची सध्या गरज आहे. मॅच मध्ये पाहायला गेले तर यू टर्न आता सध्या घेताना पाहायला मिळतील अनुज एंटरप्राइजेस जय हनुमान दापोली संघ. परंतु या मॅच मध्ये पकड बनवली होती गोडिलदेव क्रिकेट संघ कसलकंड संघानं आणि सध्या प्रेशर त्यांच्यावर क्रिएट होताना पाहायला मिळेल. 7 मध्ये 18. हो चांगला फटका, परंतु फिल्डर डीप मध्ये लॉंग ऑनला चांगली फिल्डिंग होताना पाहायला मिळाले. सिंगल दुसऱ्यामध्ये आता धावला इथे पाहायला गेलं तर रूपांतर केलं गेला.
कारण की एक एक धाव किती महत्वाच्या, दोन्ही संघाला फार महत्वाचा आहेत आणि या 2 धावेंच्या मदतीने संघ सध्या पुढे जाताना पाहायला मिळेल. 41 धावा सध्या स्कोर कार्डवर तुम्हाला पाहायला मिळेल. येणारे 6 बॉल आणि सध्या 16 धावेंची गरज आहे. चला स्पीडअप, लगेच टीम मीटिंग आपण करू नका ही विनंती असणार आहे. हाय व्होल्टेजचा मुकाबला सध्या होताना पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये, कारण की 6 मध्ये आता 16 धावेंचं इक्वेशन सध्या उरलं गेल्या. पाहिलं गेलं तर एक षटकार, एक 22च्या माध्यमातून पाहायला गेलं तर पाटकटच्या माध्यमातून लॉंग स्टॉपला चौकार, त्यानंतर एक लॉंग ऑनच्या वरना षटकार आणि त्यानंतर नो बॉलवर टोटल 2 धावा. अशा पद्धतीनं पाहायला गेलं तर धावा खर्च केला आणि त्याचा बेनिफिट पाहायला गेलं तर टीम अनुज 11 एंटरप्राइजेस जय हनुमान दापोली संघाला मात्र मिळाला आहे आणि सध्या सेफ झोनला दापोली संघ पाहायला मिळतील. परंतु शर्यत अद्यापही संपलेले नाहीये. खरी मॅच आता इथून स्टार्ट होताना पाहायला मिळेल, कारण की 6 मध्ये 16 धावा हे डिफेन्स देखील होऊ शकतात आणि धावा चेस देखील होऊ शकतात. चला स्पीडअप देखील करायचा आहे. दोन्ही फलंदाजांवर सध्या पाहायला गेलं तर अवलंबन दापोली संघ असणार आणि अंतिम षटक कुठल्या गोलंदाजाच्या हाती पाहायला गेलं तर भवितव्य गोडील देव क्रिकेट संघ कसलकड यांच्या माध्यमातून सोपवलं जाईल. सेकंड राऊंडची देखील सेम मॅच या टीमची होताना पाहायला मिळाली आणि सध्या तेच इक्वेशन अगदी दापोली संघाचा विजय संपादित केलं होतं आणि कचलकण संघ अगदी पाहायला गेलं तर परास्त झालं होतं आणि सध्या तेच रणनीती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 6 मध्ये 16चं इक्वेशन आहे आणि कर्णाला एंड कडून सध्या गोलंदाजी मार्कवर साई गायकर पाहायला मिळतील. त्यांच्या हाती पाहायला गेले तर भवितव्य सध्या सोपवलं गेल्या गोडील देव क्रिकेट संघ कसलकण संघाचं आणि सध्या कशा पद्धतीने गोलंदाजी करतील. हे 3 बॉल फार महत्वाचे राहतील स्टार्टच्या. बॉलर तयार. ओहो, फटका इथे थोडासा फसताना पाहायला मिळतो. आलम द कापे डीप मध्ये फिल्डर आहे. सिंगल सध्या कंप्लीट झाल्या. थ्रो देखील रॉकेट होताना पाहायला मिळतो. आता इथून पाहायला गेलं तर सध्या धाव देखील पुढे होताना पाहायला मिळेल. अपकमिंग यंगस्टार 16 वर्षाचा हा गोलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय आणि सध्या भरोसा टीमने त्याचा वर दाखवलाय आणि त्यावर त्याला खरं उतरावं लागेल. 5 मध्ये आता 15 धावींची मात्र गरज आहे. कर्णाला एंड आणि त्या एंड कडनं नेहमी धावा होताना पाहायला मिळाल्यात, परंतु आज प्रेक्षकांना धावा डिफेन्स होताना पाहायला मिळतील का त्या एंड कडनं. तब्बल 5 षटकांची मॅच होती. बॅटिंग करत असताना कचलकण संघानं 30 बॉल मध्ये 56 धावा काढल्या होत्या आणि 30 बॉल मध्ये 57 धावेंचं लक्ष उभारलं होतं आणि सध्या ते धावेंचं पाठला चांगल्या रीतीनं दापोली संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळतोय. 5 मध्ये आता 15चं इक्वेशन सध्या पाहायला मिळतोय. बॉलर तयार पुन्हा एकदा. बॅटर देखील तयार असतील. ओहो, चांगला बॉल आणि या बॉलवर पाहायला गेलं तर विकेट संपादित केला गेलाय. कहाणी अद्यापही संपलेली नाहीये असा सांगतोय गोलंदाज. फलंदाज पाहायला गेलं तर बॅटची इनरेस लागून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये हा बॉल विसवला गेलाय आणि अनुज एंटरप्राइजेस जय हनुमान दापोली संघाला हा विकेट नंबर 2 लाभला गेला. क्रुशियल मोमेंटला मी तर म्हणेन ही विकेट मात्र गमावले दापोली संघानं, कारण की विकेट वाचून केलं फार गरजेची होती. कारण की या बॉलवर सिंगल जरी धाव आली असती गोलंदाज बरोबर थोडस दबाव मात्र वाढू जाऊ शकलं असतं, परंतु गोलंदाज पहा काय कमालीची गोलंदाजी सध्या पाहायला गेलं तर साई गायकर करताना पाहायला मिळतील. 16 वर्षाचे अगदी हे गोलंदाज आणि सध्या रिप्रेझेंट गावाला ते करताना पाहायला मिळतील. आणि ज्या वेळेसला तुम्ही या गावामध्ये चांगलं नेतृत्व करता, चांगलं खेळी करता, अगदी पाहायला गेलं तर मोठ्या टीम मध्ये त्यांना प्रमोट केला जातो आणि सध्या सूत्र त्यांच्या हातामध्ये दिलं जातं आणि ते सध्या
दिलं गेल्या कसलकण टीमचा साई या गोलंदाजाकडे. आता बॉल पाहिलं तर 4 राहतील आणि त्यामध्ये 15 धाब्यांचं इक्वेशन उरला. 4 मध्ये 15 धाबा करायच्या सध्या इथून अनुज एंटरप्राइजेस जयमान दापोली संघाला. आणि नवीन फलंदाज राखेनला अमन पाटीलला तुम्ही पाहता. क्रुशल मोमेंटला हे खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. अपेक्षा याही खेळाडूकडून पाहायला गेले तर दापोली टीमला असतील, कारण की मॅच जर जिंकली तर आणखीन पुढे देखील खेळताना पाहू शकता या संघाला. परंतु मॅच जिंकणं फार गरजेचं आहे. मनगटी ताकदीचा प्रचंड वापर केला होता, परंतु मिस टायमिंग हा स्ट्रोक लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये डीप मध्ये पकडला गेला झेल. आणि फलंदाज तुम्ही पाहता यावेळेसला अमन पाटील यांचा संपला गेलाय खेळ. आता इक्वेशन पाहिलं तर सध्या मैदानाच्या आतमध्ये धावा तेवढ्याच राहतील 15, परंतु बॉल मध्ये आता कमतरता होताना पाहायला मिळेल. 3 मध्ये आता 15 धावींची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग करावी लागेल अनुज एंटरप्राइजेस जयमान दापोली संघाला. सहजासहज मात्र हा संघ गुडघे टेकेल का करसलखंड संघाच्या अगेन्स्ट पाहणं फार महत्वाचं राहील. सध्या पाठ नाहीये तर छाती दाखवून मैदानाच्या आतमध्ये लढावं लागेल दापोली संघाला. का दूरवरचा प्रवास करून पाहिलं गेलं तरी या स्पर्धेमध्ये सहभागी झालो आणि का 11 खेळाडूंना प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी केल्या, त्यासाठी पाहायला गेलं तर या 11 खेळाडूंना सध्या सिद्ध करावं लागेल. संतोषजी जले त्यांचं देखील आगमन या मुख्य व्यासपीठावर होताना पाहायला मिळालं. त्यांचं देखील सहर्ष स्वागत करूया. सरपंच चषक 2026 मध्ये नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रशांत उतरल्यात. 3 मध्ये आता पाहिलं तर 15 ची गरज आहे आणि 3 मध्ये 15 आता करताना पाहायला मिळतील का. हा बॉल मिस टायमिंग आहे. फ्लाय स्लीपला पकडला गेला झेल. आणखीन एक स्टेप मात्र विजयाच्या दिशेने आता जाताना पाहायला मिळतील टीम गोडिलदेव क्रिकेट संघ कचलखंड संघ पाहायला मिळेल. सध्या विजयाच्या दिशेनं हा संघ सध्या पुढे सरसवता. आता 2 बॉल मध्ये पाहिलं तर तब्बल 15 धावींची मात्र गरज आहे. चला नवीन बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये दाखलला व्हायचा. मॅच पाहायला गेलं तर दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये वाटलं होतं इथून मॅच दापोली संघ ओढतोय, परंतु अंतिम 2 षटकामध्ये पाहायला गेलं तर सध्या बॅकफुटला इथून दापोली संघाला मात्र लोटलं गेल्या. आणि आता इक्वेशन पाहिलं तर 2 आणि 15चं सध्या मैदानाच्या आतमध्ये राहिल्या. स्लॉग ओव्हरचं हे षटक आणि कमबॅकिंग षटक सध्या गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये टाकताना पाहायला मिळतोय. चांगल्या पद्धतीनं गोलंदाज पाहायला गेलं तर साई गरज गायकर सध्या रिप्रेझेंट चांगल्या पद्धतीनं आपल्या गावाला या स्पर्धेमध्ये करताना पाहायला मिळतील. जी चान्स दिली गेल्या ना त्या चान्स वर पाहायला गेलं तर खरा उतरलाय हा गोलंदाज आणि कौतुक करणं देखील फार गरजेचं राहील. वाही बॉल रफ्तार पाहायला मिळाला सध्या. हा बॉल पाहिलं तर रेफर केल्या ओर स्टेप साठी. अगदी पाहायला गेले तर आता इथून चेक केलं जाईल. पंचांनी ओर स्टेप साठी पाहायला गेले तर रेफर तिसऱ्या पंचांकडे केला आणि सध्या टीव्ही अंपायर्स चेक करताना पाहायला मिळतील. सध्या पाहिले तर क्रुशियल मोमेंटला ही मॅच तुम्हाला पाहायला मिळेल आणि साई प्रीत लाईव्ह त्यांच्या माध्यमातून सध्या चेक केला जातो. टीम बे अंपायर्स बालाजी सर आणि त्यांच्या माध्यमातून सध्या पाहायला गेले तर चेक केला जातो.
चला ऑन फील्ड अंपायर आपण डिसिजन जायचा, कारण की कॅमेऱ्यामध्ये पाहायला गेलं तर कैद झाले नाही आणि त्याच कारणास्तव ऑन फील्ड पंचांचा इशारा, इट्स अ नो बॉल. नऊची फक्त इथून सिंगल ही धाव मात्र येताना पाहायला मिळेल. पुढचा बॉल पाहिला तर फ्रीटचा पाहायला मिळेल. दोन मध्ये 14 धावांची गरज आहे. पुढचा बॉल पाहिला तर सध्या फ्रीटचा पाहायला मिळेल आणि स्ट्राईक इन फलंदाज पाहिलं सचिन जितेकर पाहायला मिळतील आणि दोन मध्ये सध्या 14ची आवश्यकता. बॉल पाहायला गेलं तर रुस्टिपचा नो देखील घोषित केला गेला आणि पुढचा बॉल सध्या पाहिलं तर हा फ्रीटचा असणार. फ्रीटचा बॉल देखील चांगल्या पद्धतीने पाहायला गेलं तर योग्य टप्प्यावर रिलीज केला गेला. तिखट बाउन्सर सध्या इथून पाहायला मिळतो आणि हा बॉल पाहिलं ना तर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विचवताना देखील पाहायला मिळाला. डॉट बॉलची इथून समाप्ती देखील होताना पाहायला मिळेल. सध्या एक बॉल मध्ये आता 14 धावांची गरज आहे. टीम अनुज एंटरप्राइजेस चेअरमन दापोली संघाला एक बॉल मध्ये 14 धावा सध्या होणं तर कठीण काम आहे, परंतु टेनिस बॉल क्रिकेटचा हा खेळ आहे. ओहो, स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, एक्झिक्यूट करायचा होता, परंतु इथून मॅच झाले संपन्न आणि तब्बल 14 धावेंना पाहायला गेलं